रामरक्षा स्तोत्र पठणाचे अनेक फायदे आहेत. या स्तोत्राच्या पठणामुळे साधकाच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच तयार होते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संकटापासून व वाईट शक्तीपासून रक्षण होते. रामरक्षा स्तोत्र सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि जीवनात सुखसमृद्धी आणणारे मानले जाते. रामरक्षा संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे त्याचे शुद्ध उच्चारण कसे करावे ते मी या व्हिडिओत सांगितले आहे. उच्चारण स्पष्ट समजावे म्हणून कंसात ते अक्षर लिहिले आहे. हे वर्ण प्रत्यक्षात तेथे नाहीत, फक्त अनुस्वाराच्या उच्चारणाची स्पष्टता यावी म्हणून दाखवले आहे. आता आपण पठणाला सुरुवात करूया. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः. आता बघा, रामन म वर अनुस्वार आहे, त्याचं उच्चारण कंसामध्ये न असं लिहिलं आहे. दूर दूर दीर्घ आहे. दुर्वा दलश श्यामम पद्माक्षम. आता एक नियम आहे की जर कुठेही जोडाक्षर असल्यास आधी येणाऱ्या स्वरावर आघात द्यायचा, जोड द्यायचा आहे. आता हे पद्माक्षम क्षम असं आहे, तर प वर आघात येईल कारण पुढे जोडाक्षर आहे, दला म जोडलेला आहे. पद्माक्षम असं येईल ते. पीतवाससम, तर पी दीर्घ आहे, तर पीतवाससम. आता म हलंत आहे इथे, तर म हलंत असा उच्चार करायचा. जर का आपण हलंत नसता तर कसा उच्चार केला असता? पीतवाससम, पण असं नाही होणार हे उच्चार. पीतवाससम असा होईल. स्तुवंती, आता सला त आणि व रस्व आहे. स्तुवंती, आता व वर पुन्हा आघात येईल कारण पुढे जोडाक्षर आहे. न ला त जोडलेला आहे म्हणून स्तुवंती. नाम भीर, पुढे रफार आहे. भीर दिव्य यैर, य वर डबल दोन मात्रा आहे, तर नाम भीर दिव्यैर. न वर पुन्हा रफार आहे, मग र चा उच्चार येईल ते. न भीर दिव्यैर न ते संसारिणो नरः. आता राच्या पुढे दोन टिंब आहेत, त्याला विसर्ग असे म्हणतात. विसर्ग नेहमी स्वरानंतर येतो आणि पंक्तीच्या शेवटी येणाऱ्या विसर्गाचे उच्चारण ह सारखे केले जाते. स्वरानुसार हे विसर्ग ह, हु, हे मध्ये परावर्तित होतात. जसं आता रा आहे हे, तर न रा हा होईल. तर नरी असतं तर न री ही असं झालं असतं. आता पूर्ण श्लोक वाचू परत. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः. आता पुढचा श्लोक घेऊ. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतां पतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणानवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. रामम म कंसामध्ये आहे, त्याचा हलंत उच्चार आहे. म वर अनुस्वार आहे. अनुस्वार असल्यामुळे पुढे म होईल त्याचा उच्चार संस्कृतच्या नियमाप्रमाणे. लक्ष्मण पूर्वजम, पू दीर्घ आहे. जम रघुवरम, घुचं ते रस्व आहे, तर रस्व उच्चार करायचा त्याचा. सीतापतीम सुंदरं, ग आहे, ग असा उच्चार होतो. ते पुढचा ग असा डला हलंत आहे, त्याच्यामुळे ते ग असा उच्चार होतो त्याचा. काकुत्स्थं, काकुत्स्थं, तर कू वर पुन्हा आघात द्यायचा आहे कारण पुढे जोडाक्षर आहे. काकुत्स्थं. करुणार, करुणा र वरती रफार आहे, तर करुणार नवं असा उच्चार होईल त्याचा. करुणा नवं. गुणनिधीं विप्रप्रियन, वीवर मी पुन्हा आघात दिला आहे कारण पुढे जोडाक्षर आहे. विप्रप्रियन धार्मिकं राजेंद्रम
राजेंद्रम जेवर आघात दिला, पुढे न आणि द जोडलेला आहे. राजेंद्रम सत्य सन धम, स न ला ध जोडला आहे, त्याच्यामुळे सत्य संधन. दशरथ तनयम श्यामलम शांतमूर्तिम, वंदे लोकाभिरामम रघुकुलतिलकम, सगळे रस्व उच्चार आहे. राघवम रावणारीम. पूर्ण श्लोक म्हणूया. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणानवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारीं. आता पुढचा श्लोक बघूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. आता हे सगळं साधं आहे. रामाय रामभद्राय, भवर आघातील, पुढे जोडाक्षर असल्यामुळे. रामचंद्रम चंद्राय वेदसे, राम च वर पुन्हा आघातील कारण पुढे जोडाक्षर आहे. चंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. आता हा फचा उच्चार असा आतून करायचा आहे, ह असा करायचा आहे. सीताय पतये नमः. वाचू पुन्हा आपण. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. आता पुढचा श्लोक घेऊया. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. आता श्रीराम राम हे आपलं सरळ आहे नेहमीप्रमाणे. रघुनंदन राम राम, न वर आघातील, पुढे जोडाक्षर आहे नंदन. नंतर श्रीराम राम भरताग्रज राम राम, तावर आघातील, भरताग्रज राम राम. श्रीराम राम रणकर, याचं पुढे रफार आहे कर, कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. पुन्हा वाचूया. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. आता पुढचा श्लोक वाचूया. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. आता श्रीरामचंद्र च वर आघातील, पुढे जोडाक्षर आहे. नंतर स्मरामीचं मी रस्व आहे. तसंच आता हे सगळं रस्व आहे. गृणामी नमामी. नंतर श्रीरामचंद्र चरण शरणं प्रपद्ये, प वर पुन्हा आघातील, द कारण जोडाक्षर आहे. तर हे आपलं सरळ आहे, साधं आहे. सगळ्यांवर दोन दोन मात्रा आहे. चरणं दोन दोन मात्रा आहे आणि सगळं रस्व उच्चारण आहे. पुन्हा एकदा वाचूया. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. पुढचा श्लोक वाचू. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्व मे रामचंद्रो दयाळु ज्ञानं जाने नैव जाने न जाने. माता रामो, म वर आघातील, पुढे जोडाक्षर आहे. मत्पिता रामचंद्र, द्रच्या पुढे दोन टिंब आहे, म्हणजे विसर्ग म्हणतात त्याला. विसर्ग नेहमी स्वरानंतर येतो. पंक्तीच्या शेवटी येणाऱ्या विसर्गाचे उच्चारण ह सारखे केले जाते. आता हे स्वरानुसार ते विसर्ग परावर्तित होतात, ह हु हे हे मध्ये. तर आता जसं रामचंद्र ह असं होईल याचा.
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. आता स्वामी मी दीर्घ आहे, मवर पुन्हा आघात येईल, मत्सखा रामचंद्र. सर्व सौम्ये, स व जोडला आणि त्याच्यावर अनुस्वार आहे. सर्व सौम्ये रामचंद्रो दयालू. नैन्यन, न्य असा उच्चार आहे नैन्यनचा कंसामध्ये. नैन्यन जाने, नैव जाने न जाने. पुन्हा वाचूया श्लोक. माता रामो मत्पिता रामचंद्र. स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्व सौम्ये रामचंद्रो दयालु. नैन्यन जाने, नैव जाने न जाने. आता पुढचा श्लोक घेऊ. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा. पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम. याच्यामध्ये यस्य, यवर आघात येईल. वामे तु जनकात्मजा, कावर आघात येईल. पुरतो मारुतिर्यस्य, पुढे जोडाक्षर तिर, तीवर आघात येऊन तिर्यस्य. तं वंदे रघुनंदनम, नवर आघात येईल. रघुनंदनम असा हा श्लोक होईल. आता पुढचा श्लोक घेऊया. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. हे पण सगळं साधं आहे, याच्यात काही सांगण्यासारखं नाही आहे. सगळ्या याच्या रणरंग रवर आघात येईल. पुढे राजीवनेत्रम रघुवंशनाथम आणि कारुण्य रूपं ग असं त्याचा उच्चारण येईल. तर याच्यामध्ये हे आपलं नेहमीच सारखंच आहे, काही जास्त कठीण नाही आहे. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. प्रपद्येच्या याच्यात पवर आघात येईल, प्रपद्ये. पुढचा श्लोक घेऊया. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं, मारुततुल्य, तवर आघात येईल. मारुत तुल्यवर, तूवर आघात येईल, कारण पुढे जोडाक्षर आहे. तर तुल्यवेगं, जितेंद्रियं, जितेंद्रियं बुद्धिमतां, बुद्धिमतां वरिष्ठं, री दीर्घ आहे, ऱ्हस्व आहे. वातात, तावर पुन्हा आघात येईल, पुढे जोडाक्षर आहे. वातात्मजं, वानर यूथमुख्यम, यूचं पुढे दीर्घ आहे म्हणून यूथमुख्यम, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पूर्ण वाचूया. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता पुढचे श्लोक मी पुढील व्हिडिओत दिलेले आहे. तर प्लीज याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ बघा आणि रामरक्षा रोज म्हणत चला. जय श्रीराम.